प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. आणि आजचा आपला विषय आहे की पवित्र बायबलचा उलगडा कसा होतो आणि ह्याचा उलगडा कसा होतो हे बघण्यासाठी आपण अध्याय वाचूया. पेत्राचे दुसरे पत्र, पहिला अध्याय 20 आणि 21 वचन आपण वाचूया, म्हणजे आम्हाला समजेल की ह्याचा उलगडा कसा होतोय. 20 वचन मी असतो का, प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संधीचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. इथं वचन पण म्हणते की प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होते. हे जे शास्त्र आहे आणि ह्याच्यामध्ये जे संदेश आहेत ह्याचा उलगडा स्वतःच्या कल्पनेने मनुष्याला होत नाही. बघा पुढे काय म्हटले बघा, 21 वचन, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेला पवित्र मनुष्याने देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. आणि संदेश जो होतोय तो बघा, कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. आज जी संदेश देतात हे मनुष्य स्वतःच्या इच्छेने देत नाहीत, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेला पवित्र मनुष्याने, बघा पवित्र आत्म्यानं पवित्र झालेला पवित्र मनुष्याने देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. तर तुम्हाला सांगतो, हे जे ह्याचा जो उलगडा जो आहे हा पूर्णपणे पवित्र आत्म्याद्वारे होतोय. आणि ज्या आत्म्यानं हा ग्रंथ लिहिला आहे तोच आत्मा आमच्यामध्ये पाहिजे, तेव्हाच ह्याचा उलगडा होणार. आणि वाचलेलं वचन तुम्हाला देव आशीर्वाद करू. आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अनेक लोकांना शेअर करा, त्यांना पण कळेल की शास्त्राचा उलगडा कसा होतोय. आणि ह्या चॅनलवर नवीन कोण असेल तर त्यांना आम्ही प्रभू येशूची नावाची विनंती करतो की त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करावं. आणि येणाऱ्या काळामध्ये खोटं शिक्षण कसं आहे हे देखील ह्या शास्त्राद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहे. आणि देव मला त्याचं सत्य वचन सांगते तिच्या पवित्र आत्म्याद्वारे मला प्रेरित करत आहे, त्याबद्दल देखील देवाच्या नावाला धन्यवाद. आणि त्या देवाचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो.